सर्वांना जय भीम। आज बहुजन संघटक पेजवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित बहुजन समाजाला जोडण्याचे कार्य आणि आजची परिस्थिती या विषयावरती हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आयोजकांचे आभार की त्यांनी मला आज या विषयावर बोलण्याची संधी दिली। तर सर्वप्रथम की बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित कार्य आहे यामध्ये बहुजन समाजाला जोडणे हे सुद्धा एक अपेक्षित कार्य आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे देशाचं संविधान लिहिलं आणि या संविधान लिहित असताना जी आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे, ही आरक्षणाची जर तरतूद बघितली तर शेड्यूल कास्टला आरक्षणाची तरतूद आहे, शेड्यूल ट्राईबला आरक्षणाची तरतूद आहे, हे भारतीय संविधानामध्येच तरतूद करण्यात आलेली आहे। आणि सोबतच ओबीसी समाजाला, अदर बॅकवर्ड क्लासला सुद्धा आरक्षणाची सुविधा करण्यात आलेली आहे। आजच्या तारखेत जर बघितलं तर 5,000पेक्षा जास्त जाती ओबीसी मध्ये येत आहेत। सध्या 3,743 मंडल आयोगाने रिकमेंड केलेले आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेटने ते ॲडिशन करून आज ही संख्या 5,000च्या पुढे गेलेली आहे। शेड्यूल कास्टमध्ये 1,500च्या वरती जाती ऑल ओव्हर इंडियामध्ये येत आहेत आणि 750 जमाती जवळपास या आदिवासी, ज्या की शेड्यूल ट्राईब आपण म्हणतो, या जमाती आहेत। तर एकूण जर बघितला तर हा जवळपास आकडा जर बघितला 5,000 ओबीसी, 1,500 एससी म्हणजे 6,500 आणि 750, तर हा जवळपास 7,000च्या पुढे आकडा जातो, 7,250च्या पुढे आकडा जातो। तर जवळपास भारतामध्ये आरक्षणाचा बेनिफिट घेणाऱ्या जातींची संख्या जर बघितली तर ती संख्या आहे जवळपास 7,000पेक्षा जास्त, म्हणजे 7,000पेक्षा जास्त जाती आज रिझर्वेशनचा फायदा घेत आहेत। ही परिस्थिती आहे। तर यामुळं रिझर्वेशन आणि या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की बाबासाहेब आंबेडकरांनी जर एवढ्या मोठ्या जाती समूहासाठी आज कार्य केलेलं असेल, 7,000पेक्षा जास्त जाती जर रिझर्वेशनचा फायदा घेत असतील, तर याचा अर्थ होतो की खूप मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांचा विचार या वेगवेगळ्या जाती समूहामध्ये घेऊन जाणं आवश्यक आहे। आता जर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो विचार आहे, हा जर ह्या 7,000 जातीमध्ये घेऊन जाणं, अर्थात ह्या जो बहुजन समाज आहे, ज्याला आजच्या तारखेमध्ये एक कॉमन नाव आपण दिलेलं आहे, कांशीरामजीने हे नाव दिलेलं आहे SC ST ओबीसींना बहुजन समाज म्हणून। ह्या बहुजन समाजाला जोडण्याचा जो विचार आहे तो बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 3 राजकीय पक्षांची कन्सेप्ट ठेवली, 1936-37ला त्यांनी जो स्वतंत्र मजूर पक्ष बनवला, इंडिपेंडंट लेबर पार्टी, ही इंडिपेंडंट लेबर पार्टी जे लेबर लोक आहेत, जे मजूर लोक आहेत, त्यांच्यासाठी ती पार्टी बनवलेली आहे। आणि 1942ला 5 वर्षांतर अशी एक परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीमुळे बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी बरखास्त करून शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केलेली आहे। याचं कारण आहे की इंडिपेंडंट लेबर पार्टी बनविल्यानंतर 37चं इलेक्शन झालं, बाबासाहेबांचे काही आमदार स्वतंत्र मजूर पक्षाचे निवडून सुद्धा आले आणि निवडून आल्यानंतर 1940ला जे क्रिप्स मिशन जे आहे, क्रिप्स कमिशन जे आहे ते भारतामध्ये आलं आणि क्रिप्स कमिशननं इथल्या काँग्रेसला विचारात घेतलं, इथल्या मुस्लिम लीगला विचारात घेतलं आणि त्यांनी भूमिका ठरवली की जे काही भारताचं संविधान बनल, या संविधानामध्ये फक्त मुस्लिम लीग आणि काँग्रेसलाच आम्ही विचारण्याची गरज आहे। बाबासाहेब आंबेडकरांचे जो अनटचेबल लोकांचे बाबासाहेब आंबेडकर त्या काळात लीडर होते, अस्पृश्यांची सहमती घ्यायची कोणतीही आवश्यकता नाही किंवा बाबासाहेब आंबेडकरांची संविधानाला सहमती घेण्याची आवश्यकता नाही, असं क्रिप्सचं म्हणणं होतं। कारण बाबासाहेबांचा पक्ष हा इंडिपेंडंट लेबर पार्टी होता, बाबासाहेब लेबर लोकांचे नेते आहेत, मजूर लोकांचे नेते आहेत, ते काही शेड्यूल कास्टच्या लोकांचे नेते नाहीत, ते काही अस्पृश्य लोकांचे नेते नाहीत। ही जी प्राप्त परिस्थिती होती, त्या परिस्थितीमुळे बाबासाहेब आंबेडकरांना 1942ला शेड्यूल कास्ट फेडरेशन बनवावं लागलेलं आहे। आणि त्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या बॅनरखाली बाबासाहेब आंबेडकरांनी 2 इलेक्शन लढलेले आहेत, एक 1946चं आणि दुसरं 1952चं। ज्यावेळेस 1946चं इलेक्शन लढलेले आहेत, तर 1946च्या संविधान सभा होण्या अगोदर ज्या विधानसभेचे इलेक्शन झाले त्यामध्ये महाराष्ट्रातून एकही आमदार निवडून आला नाही, म्हणजे ज्याला मुंबई प्रांत म्हणू आपण, मुंबई प्रांतातून शेड्यूल कास्ट फेडरेशनचा एकही आमदार निवडून आला नाही।
त्यानंतर 1952ची परिस्थिती ही काही आमदार निवडून आले मुंबई प्रांतातून. स्वतः बाबासाहेब आंबेडकर हे लोकसभा इलेक्शनला हरले 1952ला मुंबईमधून. ही परिस्थिती होती. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना एक गोष्टीचं जाणीव झाली होती की फक्त शेड्यूल कास्टच्या जीवावरती राजकारणामध्ये यश येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळं शेड्यूल कास्ट सारख्या ज्या दब्या कुचल्या ज्या जाती आहेत त्या सर्व जाती समूहाला जोडण्याची भूमिका घ्यावी लागेल. आणि ही भूमिका घेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची कन्सेप्ट ठेवलेली आहे. आणि ही कन्सेप्ट बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं जे खुलं पत्रही जाहीर झालं होतं त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कन्सेप्टमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की हा पक्ष हा सर्व बॅकवर्ड लोकांचा पक्ष राहील. अर्थात या देशातील SC, ST आणि ओबीसींचा पक्ष राहील. ही भूमिका बाबासाहेबांची आहे. म्हणजे ओबीसींना जोडलं पाहिजे, STला जोडलं पाहिजे आणि SC, ST, OBC मिळून एक नवीन प्लॅटफॉर्म, राजकीय प्लॅटफॉर्म तयार केला पाहिजे ज्याचं नाव आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. हा कन्सेप्ट बाबासाहेबांनी ठेवला. परंतु काय झालं, त्याच्यानंतरच कन्सेप्ट ठेवल्यानंतर त्या अगोदरच बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि बाबासाहेबाच्या महापरिनिर्वाणानंतर 3 ऑक्टोबर 1957ला RPIचा जन्म झाला. आता ज्या लोकांनी RPI बनवली त्या लोकांनी फक्त शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त केलं आणि त्याचं नामकरण केलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशनचं फक्त फलक बदललं आणि त्याला RPIचं नवं रूप धारण केलं. परंतु त्याच्यामधला जो आत्मा आहे, त्याच्यामधला जो मूळ उद्देश आहे, बाबासाहेबांचा जो विचार आहे, तो SC, ST, OBCंना जोडण्याचा जो विचार आहे तो मात्र यांनी घेतला नाही, त्याला अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे काय झालं, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा फक्त शेड्यूल कास्टचाच पक्ष राहिला आणि त्याच्यानंतर त्या गटातटामध्ये विखुरला गेला आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांनी जी कन्सेप्ट ठेवलेली आहे SC, ST, OBCंना एकत्र करण्याची, ही जी कन्सेप्ट आहे ज्याला आज आपण बहुजन समाज म्हणतो, ही फार महत्वपूर्ण कन्सेप्ट आहे. आणि यासाठी स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्येच कार्याला सुरुवात केलेली आहे. जे 340 आपण आर्टिकल ऐकतो, 340 आर्टिकल ओबीसींच्या आरक्षणासाठी आहे, ओबीसी बांधवांच्या आरक्षणासाठी आहे. परंतु हे 340 कलम संविधानात येण्या अगोदर सुद्धा इंग्रज असताना या ओबीसींना आरक्षण होतं, ओबीसी बांधवांना आरक्षण होतं. याची कल्पना आजच्या जे वाचक लोक आहेत, जे ओबीसी मध्ये जागृती निर्माण, त्या लोकांना सुद्धा याची कल्पना कमी आहे की ज्यावेळेस पहिला भारतीय अधिनियम बनला 1919ला, त्याच वेळेस जे बॅकवर्ड हिंदू आहेत, एक शब्द वापरला इंग्रजांनी, त्याला शब्द दिला बॅकवर्ड हिंदू. आणि या बॅकवर्ड हिंदूंना आरक्षण जाहीर केलं इंग्रजांनी विधानसभेमध्ये, राजकीय आरक्षण जाहीर केलं. बघा, ज्याला आपण आज शेड्यूल कास्ट म्हणतो, इंग्रजांच्या काळात यांना अनटचेबल म्हणायचे. या अनटचेबल लोकांना सुद्धा राजकीय आरक्षण 1932ला मिळालेलं आहे. 17 ऑगस्ट 1932ला जो कम्युनल अवॉर्ड डिक्लेअर झाला दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्स नंतर, ते राजकीय आरक्षण नंतर जो पुन्हा पॅक्ट झाला त्याच्यामुळे स्वतंत्र मतदारसंघ जाऊन जॉईंट इलेक्टेड आले. म्हणजे शेड्यूल कास्टला, अनटचेबल लोकांना राजकीय आरक्षण हे 1932ला मिळालेलं आहे. परंतु बॅकवर्ड हिंदूंना, आता बॅकवर्ड हिंदू मध्ये कोण कोण आहेत बघा, इंग्रजांनी एक, हे गणित इंग्रजांचं सरळ साळ होतं. एक हा अस्पृश्य समूह आहे, एक ब्राह्मण समूह आहे आणि एक हा ब्राह्मणेतर समूह आहे. ब्राह्मणेतर म्हणजे मराठा आणि तत्सम ओबीसी जाती, ज्यांना की इंग्रज बॅकवर्ड हिंदू म्हणतात. या बॅकवर्ड हिंदूंना म्हणजे मराठा आणि आजच्या ओबीसींना इंग्रजांनी आरक्षण जाहीर केलेलं आहे, राजकीय आरक्षण जाहीर दिलेलं आहे. हे राजकीय आरक्षण नंतर, हे जे बॅकवर्ड हिंदूंना आरक्षण दिलं होतं हे 1928ला समाप्त करण्यात आलेलं आहे. आणि 1927ला जे सायमन कमिशन आलं आणि सायमन कमिशनला काँग्रेसने विरोध केला, गो बॅक सायमनला काम करू दिलं नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र वेलकम म्हणलेला आहे सायमनला आणि सायमन पुढे साक्ष सुद्धा दिलेली आहे, रिकमेंडेशन केलेलं आहे, सायमनला एक मेमोरंडम दिलेला आहे. तर काँग्रेसनं सायमनला काम करू दिलं नाही म्हणून नंतर लंडनला राऊंड टेबल कॉन्फरन्स झालेली आहे. तर सायमनचं जे म्हणणं आहे तसंच काँग्रेसनं स्वतःचं एक म्हणणं मांडलं, ज्याला त्या काळामध्ये ते एक संविधानच म्हणता येईल छोटंसं, काँग्रेसचं स्वतःचं संविधान, म्हणजे मोतीलाल नेहरू कमिटीचा रिपोर्ट. हा 1928ला जे नेहरू रिपोर्ट म्हणून पब्लिश झाला, ज्याला आपण नेहरू रिपोर्ट इतिहासातले लोक वाचतात. तो नेहरू रिपोर्ट म्हणजे काय, तो मोतीलाल नेहरूनं बनलेला रिपोर्ट आहे. आणि त्यामध्ये त्यांनी जे बॅकवर्ड लोकांना, जे बॅकवर्ड हिंदूंना आरक्षण दिलं होतं, राजकीय आरक्षण, ते समाप्त केलं. म्हणजे काँग्रेस
इंग्रजांच्या नजरेमध्ये हिंदूंचा सर्वात मोठा पक्ष काँग्रेस होता, मुस्लिमांचा पक्ष हा मुस्लिम लीग होता. जर स्वतः काँग्रेस म्हणजे हिंदूंचा पक्षच असं म्हणत आहे की बॅकवर्ड हिंदूंना आरक्षण असावं, त्याच्यामुळं गुलाम भारतामध्ये जे ओबीसी आणि मराठा समाजाला जे आरक्षण होतं ते खतम झालं. त्या नेहरू रिपोर्टनं खतम करण्यात आलेलं आहे, 1928ला खतम झालं. आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये आजही आपण जे बघतो, ह्या जी राजकीय ज्या आरक्षणाची लढाई, मराठा समाजाचं आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल, ओबीसी राजकीय आरक्षण असेल, याचा सगळा आज बी गोंधळ सुरू आहे. हे काँग्रेसने त्या काळात खतम करून टाकलेलं आहे. जे बीसी कांबळेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बायोग्राफी 24 खंडात लिहिलेली आहे. हे बीसी कांबळे बाबासाहेबांचे सहकारी होते, सुप्रीम कोर्टाचे वकील होते, नामांकित वकील होते, आरपीआयचे नेते होते. यांनी बाबासाहेबांचं चरित्र 24 खंडात लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये हे सगळ्या सविस्तर भूमिका 1927-28च्या ज्या भूमिका आहेत त्यांनी सविस्तर त्या बाबासाहेबांच्या बायोग्राफीमध्ये मांडलेल्या आहेत. तर हा मुद्दा सुद्धा ओबीसी समाजाला, मराठा समाजाला समजणं आवश्यक आहे की मराठा ओबीसी समाजाचं आरक्षण इंग्रज असताना होतं, ते काँग्रेसनं खतम केलं. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग संविधान सभेमध्ये जे 340 कलम जे आहे, ओबीसी कोण आहेत, राष्ट्रपतीनं कमिटी गठीत करून, एक कमिशन गठीत करून ओबीसी कोण आहे ते शोधावं आणि त्यांना रिझर्वेशन द्यावं. आता काय झालेलं आहे, 340 कलमाची अंमलबजावणी न करत असल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी 27 सप्टेंबर 1951ला राजीनामा दिलेला आहे. म्हणजे 4 कारण आहेत त्या राजीनाम्याची. त्याच्यातलं प्रमुख एक कारण आहे, ओबीसी समाजासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे, ओबीसी कमिशन न बसवत असल्यामुळे. तर हा सगळा 340चा इतिहास, बाबासाहेबांच्या राजीनाम्याचा इतिहास हे सांगतो की बाबासाहेब आंबेडकर मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजाची लढाई लढत आहेत. म्हणजे आंबेडकरी चळवळीसोबत जोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांनी ती तयारी केलेली आहे, ओबीसी समाजाला जोडण्याची. तर ही भूमिका जी आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्यामुळेच नंतरच्या काळामध्ये आपल्याला एससी एसटी ओबीसीना जोडणं ही बाबासाहेबांची मूलभूत भूमिका आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. राजकारणामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, कोणत्याही आंबेडकरवादी पक्षाला यशस्वी व्हायचं असेल, तर एससी एसटी ओबीसी अर्थात बहुजन समाजाला एकत्रित केल्याशिवाय त्याच्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक नाही. फक्त शेड्यूल कास्टच्या लोकांना एकत्र करून हे शक्य होणार नाहीये. हे बाबासाहेबांच्या काळातच प्रयोग झालेला आहे आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनीच हा प्रयोग दिलेला आहे, या सगळ्या बॅकवर्ड लोकांना एकत्रित करण्याचा प्रयोग दिलेला आहे. परंतु ही जी परिस्थिती आहे, आज जर बहुजन समाजामधल्या या वेगवेगळ्या जाती समूहांना जर जोडायचं असेल, ते बाबासाहेबांचा विचार सांगून आपण ते जोडू शकतो. बाबासाहेब एक दुवा आहे, जोडणारी दुवा आहे. बघा, इटाला ईट जोडायची असेल तर सिमेंट आहे, लोखंडाला लोखंड जोडायचं असेल तर वेल्डिंग आहे, कागदाला कागद जोडायचं असेल डिंक आहे, माणसाला माणूस जोडायचा असेल तर फक्त विचारानंतर जोडू शकतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा तो विचार आहे, या 6000 नव्हे तर 7000 जातींना एकत्र करण्याचा, ह्या बहुजन समाजातल्या 7000 जातींना जोडण्याचा विचार म्हणजे बाबासाहेबांचा विचार आहे. कारण बाबासाहेबांचं कार्य ह्या 7000 जातीच्या उत्थानाचं कार्य आहे. एकट्या शेड्यूल कास्टला आरक्षण नाहीये, फक्त बौद्धांना आरक्षण नाहीये. शेड्यूल कास्टमध्ये 1500च्या पेक्षा जास्त जाती आहेत, त्यांना आरक्षण आहे. हे आपल्याला त्या प्रत्येक जाती समोर जाऊन सांगावं लागेल. ओबीसी मध्ये 5000 पेक्षा जास्त जाती आहेत, आज त्यांना हे सांगावं लागेल, या आरक्षणाची भूमिका समजून सांगावं लागेल. बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी दिलेला राजीनामा समजून सांगावा लागेल. त्यावेळेस हे सर्व छोट्या मोठ्या जाती आंबेडकरी चळवळीसोबत जोडल्या जातील. पण हे सांगण्यासाठी आंबेडकरी चळवळीच्या लोकांचा अभ्यास असणं आवश्यक आहे. जर कुणाला जोडायचं असेल तर आपल्याला अगोदर माहिती असलं पाहिजे काय जोडायचंय, कुणाला जोडायचंय आणि कसं जोडलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जो मराठा समाज आहे हा मोठ्या संख्येनं आहे. आरक्षणाची सगळी ती लढाई सुरू आहे मराठा समाजाची. तर या मराठा समाजाच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांची भूमिका क्लिअर आहे. ज्यावेळेस साऊथ बोरो कमिटी 1718च्या दरम्यान भारतात आलं, साऊथ बोरो हे आडनाव आहे. साऊथ बोरो नावाच्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी आहे त्याला म्हणतात साऊथ बोरो कमिटी. आणि त्या कमिटीला बाबासाहेब आंबेडकरांनी जे मेमोरंडम दिलेलं आहे ते अवेलेबल आहे. त्यामध्ये मराठा समाजाला सुद्धा रिझर्वेशन दिलं पाहिजे ही भूमिका आहे बाबासाहेबांची. बघा, 1918लाच बाबासाहेबांनी भूमिका घेतली, राजकारणात आल्याच की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही ओरिजिनल बाबासाहेबांचीच भूमिका आहे 1918ची. साऊथ बोरो कमिटीचं मेमोरंडम तुम्ही वाचू शकता, रायटिंग अँड स्पीचेस मध्ये ते अवेलेबल आहे. बाबासाहेबांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी 1918लाच केलेली आहे. त्यामुळे हा मुद्दा जो आहे तो आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी मराठा समाजाला समजून सांगण्याचा मुद्दा आहे.
की बाबासाहेब आंबेडकर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या समर्थनात आहेत. समर्थनात नाही, त्यांनी इंग्रजांना अशी विनंती केलेली आहे मेमोरंडमद्वारे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. हा जोडणारा मुद्दा आहे. हा जोडणारा मुद्दा आज सांगण्याची गरज आहे. बाबासाहेबांची मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका. तर मराठा समाजाचे लोक मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी चळवळीसोबत जोडू शकतात. हा जोडण्याचा मुद्दा आहे. जोपर्यंत आपण जोडण्याच्या मुद्द्याची चर्चा करणार नाही तोपर्यंत लोक जोडणार नाहीत. जर तोडण्याच्या मुद्द्याची चर्चा केली तर लोक तुटले जातील. आपण जोडण्याच्या मुद्द्याची चर्चा करायला पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये, संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये जे विचार व्यक्त केलेत ते आज आंबेडकरवादी लोकांनी जाऊन मराठा समाजाला सांगण्याची गरज आहे. मराठा बांधवांना सांगण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांचे जे पुत्र आहेत संभाजी महाराज, या संभाजी महाराजांच्या जीवनावरती बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस 1913ला बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला गेले, कोलंबिया विद्यापीठात गेले आणि त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब एक संभाजी महाराजांवर प्रबंध तयार करत होते. त्या प्रबंधाचं नाव होतं संभाजी महाराजांच्या काळातील महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती. बघा, 7 समुद्रापलीकडे जाऊन बाबासाहेब आंबेडकर संभाजी महाराजांवर रिसर्च करत आहेत. ही गोष्ट मराठा समाजाला जाऊन सांगण्याची गरज आहे. जोडणारा मुद्दा आहे. याचा रेफरन्स असेल, जर तुम्हाला बघायचा असेल तर चांगदेव खैरमोडेचा जो पहिला खंड आहे त्या पहिल्या खंडात तुम्हाला तो मिळून जाईल. तर बाबासाहेब आंबेडकरांनी संभाजी महाराजांवरती रिसर्च पेपर तयार केला, परंतु काही कारणामुळे त्यांच्या गाईडनं तो नंतर म्हणजे की ह्या प्रबंधाऐवजी तू कास्ट इंडिया, भारतातील जी मूलभूत समस्या आहे जात, त्या जातीवरती संशोधन कर. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जाती नावाचा प्रबंध सादर केला. हा नंतरची डेव्हलपमेंट आहे. तर ही संभाजी महाराजांवरती बाबासाहेबांनी रिसर्च पेपर तयार केला होता, हे मात्र हा जोडणारा मुद्दा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हुवीर शूद्रा नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जवळपास 14 पानं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावरती आहे. हे 14 पानं महाराजांच्या राज्याभिषेकाचा जो इतिहास आहे तो सगळा डिटेलमध्ये बाबासाहेबांनी मांडलेला आहे. हा जोडणारा मुद्दा आहे. याची चर्चा केली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी शिवजयंतीला भाषणं केलेली आहेत, याची चर्चा केली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जाऊन मुक्काम केलेला आहे, याची चर्चा केली पाहिजे. कारण रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी आहे. त्या समाधीजवळ बाबासाहेबांनी मुक्काम केलेला आहे. जी समाधी बाबासाहेबांचे जे गुरु आहेत राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी ती शोधून काढलेली समाधी आहे. त्या समाधीजवळ बाबासाहेबांनी मुक्काम केलेला आहे. कुणाच्याही समाधीजवळ थांबलेले नाहीत बाबासाहेब, शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ थांबलेले. हे नातं आहे ना, हा जोडणारा मुद्दा हे सांगितला पाहिजे समाजाला. बाबासाहेबांनी हु आर दी महार्ष नावाचा एक निबंध लिहिलेला आहे जो 17व्या खंडात अवेलेबल आहे. महार हे कोण आहे यामध्ये एक शिवाजी महाराजांचा रेफरन्स आहे. त्यांनी जे मालोजी घोरपडेंना एक पत्र लिहिलेलं आहे त्या पत्राचं अभिवादन मधून शिवाजी महाराज जोहार म्हणतात. बघा, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात महाराष्ट्रात एक प्रमुख 2 जाती आहेत, एक मराठा आहे आणि एक महार आहे. हे लोक अभिवादनामध्ये अगोदर जोहार म्हणत. महार लोक जोहार म्हणतात हे आपल्याला माहित आहे, पण मराठा लोक सुद्धा जोहार म्हणत आणि त्याचा पुरावा म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांचं हस्तलिखित त्यांनी लिहिलेलं पत्रचा पुरावा दिलेला आहे. म्हणजे मराठा समाजाचे लोक सुद्धा जोहार म्हणायचे. हा मुद्दा ज्यावेळेस मी आमचे मित्र आहेत डॉक्टर बालाजी जाधव संभाजी ब्रिगेडचे त्यांना सांगितला तर त्यांनी मला तुकाराम महाराजांचा अभंग पाठवला. तुकाराम महाराज बी जोहार म्हणतात एका अभंगामध्ये. तुकाराम महाराजांनी जोहार म्हटलेला आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा हे आहे की जोहार हा अभिवादनाचा शब्द आहे. हे जोडणारे मुद्दे आहेत. जोहार हा अपमानजनक शब्द नाहीये. जोहारचा अर्थ होतो योद्धार. बाबासाहेबांनी अर्थ सांगितलेला आहे जोहार म्हणजे योद्धार, आम्ही योद्धे आहोत. हा अपमानजनक शब्द नाही, हा सन्मानजनक शब्द आहे. योद्धा, योद्धार, आम्ही योद्धे आहोत असा त्याचा अर्थ आहे. आणि हा स्वतः बाबासाहेबांनी सांगितलेला अर्थ आहे. तर हा जोडणारे मुद्दे आहेत. जितके आपण जोडणारे मुद्द्याची चर्चा करू लोक जोडले जातील. बाबासाहेबांना जे 4थी पास झाल्यानंतर जे केळुस्कर गुरुजीनं बुद्धचरित्र भेट दिलं, हे बुद्धचरित्र स्वतः केळुस्कर गुरुजीनं लिहिलेलं पुस्तक आहे. आणि केळुस्कर गुरुजी हे जातीने मराठा आहेत. म्हणजे एका मराठा व्यक्तीनं बुद्धाचं चरित्र लिहिलं आणि स्वतः लिहिलेलं बुद्धचरित्र त्यांनी बाबासाहेबांना भेट दिलेलं आहे. ज्याच्यामुळं बाबासाहेबांच्या ज्या बालवयामध्ये विद्यार्थी दशेमध्येच बुद्धाचा जो
विचार आहे तो त्यांच्या डोक्यामध्ये घुसला आणि तो आयुष्यभर दिसतो आपल्याला, बुद्धाचा प्रभाव बाबासाहेबांच्या आयुष्यावर. आणि शेवटी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. लाखो लोकांच्या साक्षीनं लाखो लोकांना दीक्षा दिलेली आहे. ह्याची जी मूळ प्रेरणा आहे, केळुस्कर गुरुजींनं बाबासाहेबांना जे बुद्ध चरित्र दिले याच्यामध्ये आहे ना. आणि केळुस्कर गुरुजी मराठा जातीचे आहे, हा जोडणारा मुद्दा आहे. सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांना BA साठी स्कॉलरशिप दिली. त्यानंतर बाबासाहेबांना MA साठी स्कॉलरशिप दिली. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला गेले, अमेरिकेला बाबासाहेबांनी जावं ही आयडिया सुद्धा सयाजीराव गायकवाडांची आहे. सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांनी जी तक्रार केली, माझ्यासोबत इथं मला राहायला जागा नाही, ऑफिसचे लोक माझा अपमान करतात, आणि त्यानंतर त्यांनी त्यांना बोलवून घेतलं आणि सयाजीरावांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला, भीमराव तुम्ही अमेरिकेला शिकायला जाशील का? तर बाबासाहेबांनी उत्तर दिलं, हो महाराज, मी अमेरिकेला शिकायला जाईल. दुसरा प्रश्न विचारला, अमेरिकेला जाऊन तू काय शिकशील? बाबासाहेबांनी उत्तर दिलं, मी अमेरिकेला जाऊन अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि नीतिशास्त्राचं शिक्षण घेईल. त्यांनी तिसरा प्रश्न विचारला, एवढं शिकून तू नेमकं काय करशील? बाबासाहेबांनी सांगितलं, ज्या समाजात माझा जन्म झाला त्या समाजाच्या उद्धाराचं कार्य करेल. त्यांनी चौथा प्रश्न विचारला, परंतु तुला अमेरिकेहून आल्यानंतर माझ्या राज्यामध्ये नोकरी करावं लागणार आहे, मग नोकरी करताना तू समाजाचं काम कसं करणार? तेव्हा बाबासाहेबांनी उत्तर दिलं की महाराज, तुम्ही जर संधी दिली तर दोन्ही कामं मी उत्तम रीतीने करून दाखवे. तर ही बाबासाहेबांनी सरळ उत्तर दिलेलं आहे. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला शिकायला गेलेले आहेत. हे सयाजीराव गायकवाडांच्या मदतीने गेलेले आहे. हे सयाजीराव गायकवाडचे उपकार आहेत आपल्यावरती. हा जोडणारा मुद्दा आहे. सयाजीराव गायकवाड जातीने मराठा. त्यानंतर शाहू महाराजांनी मूक नाईक सुरू करण्यासाठी बाबासाहेबांना आर्थिक मदत केलेली आहे. त्याच्यानंतर मूक नाईकला असेल, त्याच्यानंतर बाबासाहेबांनी ज्यावेळेस लंडनहून पैसे संपल्याचं पत्र पाठवलं, त्यांनी बाबासाहेबांना मदत केलेली आहे, शाहू महाराजांनी बाबासाहेबांना. आणि बाबासाहेब आंबेडकर लीडर व्हावेत, पुढारी व्हावेत म्हणून माणगाव परिषदेमध्ये घोषणा केलेली आहे की आता माझी चिंता मिटलेली आहे, तुम्हा अस्पृश्यांना पुढारी मिळालेला आहे आणि माझी मनोदेवता म्हणते एक दिवसीय देशाची पुढारी होती. त्यानंतर नागपूरला जो कार्यक्रम झाला मे महिन्याच्या 30 मेला 1920च्या, त्या अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद होती. सगळ्या भारतातून संघटना आलेल्या होत्या अस्पृश्यांच्या. आणि त्या अखिल भारतीय परिषदेमध्ये सुद्धा शाहू महाराजांनी भाषण करून सांगितलं की तुम्हा अस्पृश्यांचा पुढारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांनी देशाचं पुढारी घोषित केलेला आहे 1920ला. हा जोडणारा मुद्दा आहे. मराठा बांधवांना आपण जाऊन सांगितला पाहिजे, कुणबी बांधवाला जाऊन सांगितलं पाहिजे, तर ह्या जोडण्याची मुद्द्यात चर्चा होईल आणि लोक जुडले जातील. जोपर्यंत आपण हे समाजात जाऊन सांगणार नाही, चर्चा करणार नाही, तोपर्यंत आपल्याला नवीन लोक भेटणार नाही. कारण काय होतंय, दुश्मनाचं काम करत आहे. आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. माळी समाजाला जर जोडायचं असेल तर फुलेंचा सिद्धांत सांगितला पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी फुलेंना गुरु मानलेला आहे. गुरुच नाही मानलेलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेले आहेत, कोणी कुठेही जाऊ आम्ही मात्र ज्योतिबांच्याच वाटेने जाऊ. त्यांच्या ज्यावेळेस त्यांना वय त्यांचं 60 झालं, त्यानिमित्त जो कार्यक्रम आयोजित होता बाबासाहेबांचा, मुंबईमध्ये त्यांनी त्यांचे गुरु घोषित केलेले आहे. 3 गुरु घोषित केले, त्यामध्ये ज्योतिबा फुलेंना त्यांनी गुरु घोषित केलेला आहे. हे माळी समाजाचे आहेत. हे माळी बांधवांना आपण सांगितलं पाहिजे, कारण हा जोडणारा मुद्दा. धनगर बांधवांना जोडण्यासाठी आपण मौर्यांचा इतिहास सांगितला पाहिजे. कारण मौर्य असं म्हणतात की मौर्य लोक हे म्हणजे चंद्रगुप्त मौर्यांचे जे आई वडील आहेत हे मेंढपाळीचं काम करायचे. आजचे काही विद्वान जे धनगर समाजातील बांधव आहेत ते सुद्धा ही गोष्ट मानतात. तर मौर्यांनी अर्थात त्या काळातील धनगर लोकांनी भारत बौद्धमय केलेला आहे. ज्यांनी भारत बौद्धमय केला त्यामुळे जाणीवपूर्वक ब्राह्मणांनी धनगरांचा हेट केलेला आहे. नंतरच्या काळामध्ये धनगराबद्दल, धनगर जातीबद्दल वेगळ्या भावना, दूषित वाक्यप्रचार प्रसारित केलेले आहेत की जसं की डोक्यावर सूर्य आल्यानंतर धनगराला सुधरत नाही. का असं म्हणलं असेल? ही धनगराबद्दल द्वेषभावना का ब्राह्मणांनी पसरली? कारण ब्राह्मणाला माहित आहे की हे धनगर आहे ज्यांनी हा भारत देश बौद्धमय केलेला आहे. धनगर बांधवांना त्यांच्या इतिहासाची जाणीव करून दिलेली पाहिजे की तुम्ही या देशावर राज्य करत होतात आणि तुम्ही हा भारत बौद्धमय केलेला आहे.
सम्राट अशोक असेल, चंद्रगुप्त मौर्य असेल, ही महान लोक तुमच्यामध्ये निर्माण झालेली आहेत. हा जोडणारा मुद्द्याची जर चर्चा केली तर मोठ्या प्रमाणावर धनगर बांधव या मुवमेंटशी जोडू शकतात. वंजारी बांधवांना ज्या मराठवाड्यामध्ये, तर वंजारी बांधव मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये असतील, खाली या सगळ्या परभणीच्या पट्ट्यामध्ये असतील, तर वंजारी समाजाचे जे संत आहेत भगवान बाबाची आणि बाबासाहेब आंबेडकरांची भेट झालेली आहे. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी एका वारकऱ्याची केस जिंकली, 300 एकर जमिनीचा वाद होता, त्यामुळे सगळ्या वारकऱ्यामध्ये एक मेसेज गेला की जमिनीचे जी केस आहे, जे चांगले लॉयर आहेत डॉक्टर आंबेडकर आणि भगवान बाबा त्या काळात नारायणगडावर राहायचे, त्या नारायणगडाची सुद्धा केस चालू होती. ते सगळे कागदपत्र घेऊन ते हैदराबादला, ज्यावेळेस त्यांना कळालं की बाबासाहेब आंबेडकर हैदराबादला येणार आहे, ते हैदराबादला सर्व कागदपत्र घेऊन भेटायला गेले आणि भगवान बाबांनी जे कागदपत्र बाबासाहेब आंबेडकरांना दाखवले, ते सगळे कागदपत्र बघून बाबासाहेबांनी त्यांना सल्ला दिला की मी काय, कोणताही वकील जरी तुम्ही लावला तरी तुम्ही ही केस जिंकू शकत नाहीत. आणि त्या सल्ल्यानंतर भगवान बाबांनी तो नारायणगड सोडला आणि भगवानगडावर गेलेले आहेत. हा जोडणारा मुद्दा आहे. भगवान बाबा आणि बाबासाहेब आंबेडकरच्या भेटीचा हा जोडणारा मुद्दा आहे. तो आपण वंजारी बांधवांना सांगितला पाहिजे. कारण भगवान बाबांचा विचार आज जय भगवान बाबा हा जो नारा दिला जातो, हा जर जोडणाऱ्या मुद्द्याची चर्चा केली तर लोक जोडले जातील. सांगण्याचा उद्देश आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे, हा वेगवेगळ्या जाती समूहांना जोडण्याचा विचार आहे. गाडगे बाबा आणि बाबासाहेब आंबेडकरांचे जे मैत्रीचे संबंध होते, गाडगे बाबांनी त्यांना ज्या त्यांच्या मठासाठी ज्या जमिनी मिळाल्या, त्या कितीतरी जमीन त्यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीला दान केलेल्या आहेत, बाबासाहेबांना दान केलेले आहेत. हे तुम्ही जे शैक्षणिक काम हाती घेतलेलं आहे, या कामासाठी मी या जमिनी दान करत आहे. फार मैत्रीपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध होते गाडगे बाबांचे. गाडगे बाबा हे परीट जातीचे, परीट बांधवांना सांगितलं पाहिजे एक गोष्ट. कारण जरी महाराष्ट्रातील परीट हे ओबीसी मध्ये येत असतील, उत्तर प्रदेशमध्ये परीट हे शेड्यूल कास्टमध्ये येतात. एकमेव महाराष्ट्रातली एक जात आहे परीट समाजाचे, ज्यांची मागणी आहे की आम्हाला शेड्यूल कास्टमध्ये टाका. कारण ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही परीट लोक शेड्यूल कास्टमध्ये येतो. कारण ह्या ज्या मोस्ट बॅकवर्ड ज्या जाती आहेत, एमबीसी ज्यांना आपण म्हणतो, मोस्ट बॅकवर्ड कास्ट, ओबीसी मधला जो खालचा तबका आहे, न्हावी असतील, सुतार असतील, लोहार असतील, कुंभार असतील, परीट असतील, ह्या जरी महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये येत असतील, तर परंतु नॉर्थ इंडियामध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये या जाती एससीच्या लिस्टमध्ये आहेत, या शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये येतात या जाती. म्हणजे ह्या एमबीसी ज्या जाती आहेत, या जातीसोबत सुद्धा नॉर्थ इंडियामध्ये अस्पृश्यतेचा व्यवहार होतो, त्यामुळे त्यांना शेड्यूल कास्टमध्ये टाकलेला आहे. म्हणजे ह्या एमबीसीच्या जातींना आपल्याला हे म्हणता येईल, अर्ध अस्पृश्य जाती, सेमी अनटचेबल कास्ट. म्हणजे अस्पृश्य जाती, शेड्यूल कास्टच्या लोकांसोबत जसा जातीचा व्यवहार होतो अस्पृश्यतेचा, तसाच व्यवहार या एमबीसीच्या जातीसोबत सुद्धा नॉर्थ इंडियामध्ये होतो, वेगवेगळ्या राज्यामध्ये होतो. त्यामुळे कुठे त्या ओबीसी मध्ये आहेत, तर कुठे त्या शेड्यूल कास्टमध्ये या जाती आहेत. तर ह्या सगळ्या शेड्यूल कास्टमध्ये येणाऱ्या काही राज्यामध्ये ज्या जाती आहेत, यांना जोडलं पाहिजे. त्याच्यातली एक परीट जात आहे ज्यांची मागणी आहे की आम्हाला शेड्यूल कास्टमध्ये टाका. नाही तर प्रत्येकाची वेगवेगळ्या जाती समूहाची बघा एक मागणी असते, आम्हाला एसटीत टाका, आम्हाला ओबीसीत टाका, पण शेड्यूल कास्टमध्ये टाका अशी मागणी नसते. कारण अस्पृश्यतेचा कलंक लागतो ना, दलित पण नको आहे, आरक्षण पाहिजे. त्यामुळे वेगवेगळ्या जाती आहेत, त्यांना जसं की धनगर जातीचे लोकांची मागणी आहे शेड्यूल ट्राईबमध्ये टाका, आम्हाला शेड्यूल ट्राईबच्या लिस्टमध्ये टाका. मी त्यांना म्हणलं की धनगर जात तर उत्तर प्रदेशमध्ये एससीच्या लिस्टमध्ये आहे, तुम्ही अशी बी मागणी करा ना की आम्हाला एससी मध्ये टाका म्हणून. पण नाही केली जा का? कारण शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये येणे म्हणजे आपण अस्पृश्य होणं आहे, विटाळ होणं आहे, अशी एक भावना आहे, जातीची भावना आहे. काही का असे ना, ह्या ज्या एमबीसीच्या जाती आहेत, त्याच्यामध्ये जी परीट जात आहे, न्हावी जात आहे, ह्या सेमी अस्पृश्य जाती आहेत. यांना वेगवेगळ्या राज्यामध्ये यांच्यासोबत अस्पृश्य व्यवहार होतो, यांना ह्या चळवळीसोबत जोडलं पाहिजे. जसं गाडगेबाबांचा विचार सांगून आपण परीट समाजाला जोडलं पाहिजे. आणि परीट समाजाची मागणीच आहे की आम्हाला शेड्यूल कास्टमध्ये टाका, आपण वेलकम केलं पाहिजे. सोनार एक जात आहे, ही पुढारलेली जात आहे, परंतु सोनार जातीला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी सोनार जातीचा इतिहास लिहिलेला आहे पेशव्यांच्या काळातला. जे सोनार स्वतःला दैवज्ञ ब्राह्मण म्हणायचे, सोनार जातीचे लोक स्वतःला दैवज्ञ ब्राह्मण म्हणायचे
आणि पेशवे जसे धोतर नेसायचे तसाच काष्टा ते नेसायचे, धोतर नेसायचे. तर त्यांच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभागावर चटके दिली पेशव्यांनी सोनारांना. ही फार भयानक गोष्टी केलेल्या आहेत सोनार लोकांसोबत पेशव्यांनी. ही सोनार बांधवांना जाऊन सांगण्याची गरज आहे की पेशव्यांनी, चित्पावन लोकांनी, कोकणस्थ ब्राह्मणांनी तुमच्यासोबत काय व्यवहार केला. हा सगळा बाबासाहेबांनी इतिहास सांगितलेला आहे. हा जोडण्यासाठी कामाला येणारा इतिहास. त्या ओबीसी मधल्या छोट्या मोठ्या ज्या जाती आहेत त्यांना जोडण्यासाठी हा इतिहास कामाला येऊ शकतो आणि बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी केलेलं हे सुद्धा कार्य कामाला येऊ शकते. त्यानंतर जे आदिवासी बांधव आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये 5th शेड्यूल आणि 6th शेड्यूल टाकलेलं आहे. आदिवासींच्या जमिनी फक्त आदिवासी लोकांनाच विकत घेता येतात. जी आदिवासी एरिया जर डिक्लेअर केला असेल तिथं गैर आदिवासी लोकांना जमीन सुद्धा घेता येत नाही. हे स्पेशल प्रोव्हिजन आहे शेड्यूल कास्टसाठी, शेड्यूल ट्राईबसाठी. जसं आपल्याला काश्मीरचं माहित होतं, काश्मीरमध्ये जमीन फक्त काश्मीरचाच माणूस घेऊ शकतो अगोदर. आता ते कलम ते हटल्यामुळं म्हणे किंवा दुसऱ्याला जमिनी किती कुणी घेतलंय पता नाही, आणखी त्याचा काही डाटा बीजेपी RSS काही देत नाही. परंतु आदिवासी ज्या जमिनी आहेत तिथं नॉन आदिवासीला जागा घेता येणार नाही. आदिवासींना ती जमीन राहावी याची तरतूद. म्हणजे आदिवासी, एक आदिवासीकडे जमीन असेल ते दुसऱ्या आदिवासीकडे, आदिवासीच्या जमिनी जे बळकावण्याचं दुसरे लोक षडयंत्र करू शकतात. हे भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी अशी तरतूद केलेली आहे. शेड्यूल ट्राईबला आरक्षणाची तरतूद केलेली आहे. आदिवासींना जे हक्काधिकाराची तरतूद केलेली आहे, जे शेड्यूल कास्टला हक्काधिकार आहे ते सर्व शेड्यूल ट्राईबला सुद्धा हक्काधिकार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आदिवासी बांधवामध्ये जाऊन सांगण्याची गरज आहे. हा जोडणारा मुद्दा आहे. त्यानंतर शेड्यूल कास्टमध्ये ज्या वेगवेगळ्या जाती येतात, बौद्धेतर जे लोक आहेत, फॉर एक्झाम्पल मातंग किंवा ज्याला आपण मांग म्हणू, जे मांग बांधव आहेत, मातंग बांधव आहेत, यांना जोडण्याचं काम केलं पाहिजे. कारण आज अण्णाभाऊ साठेंचा विचार मातंग बांधवामध्ये मोठ्या प्रमाणावर जात आहे. माझं स्वतः अण्णाभाऊ साठेवरती माझं पुस्तक आहे, अण्णाभाऊ साठे आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून. आणि बाबासाहेबांचा जो प्रभाव आहे अण्णाभाऊ साठे यांच्यावरती तो मी त्या माझ्या पुस्तकात जरूर मांडलेला आहे. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव हे 56 नंतरचं गीत नसून 1946च गीत आहे. त्यांनी जे देशभक्त घोटाळे नावाचं लोकनाट्य केलं त्या लोकनाट्यातलं गीत आहे. म्हणजे त्यावेळेस अण्णाभाऊंचं वय अगदी 26 आहे. 26व्या वर्षीच बाबासाहेबांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो त्यांच्या साहित्यावरती, त्यांच्या लिखाणावरती. लोकनाट्यामध्ये त्यांनी हे गीत 1946लाच गायलेलं आहे. बाबासाहेबांचा जो प्रबुद्ध भारत पेपर आहे त्या प्रबुद्ध भारत पेपरमध्ये त्यांनी आर्टिकल लिहिलेले आहे. दलितांची शायरी नावाचं आर्टिकल तर मी माझ्या पुस्तकात परिशिष्टात छापलेला आहे. आणि त्यामध्ये बाबासाहेबांचा उल्लेख सुद्धा आहे. त्यांच्या कितीतरी कथा आहेत, त्या आंबेडकरवादी कथा आहेत. सोन्याचा मणी नावाची कथा आहे. बाबासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर मुंबईत माणसं ओक्साबोक्षी कशी रडत होती याच्यावरती ती कथा आहे. एक म्हातारी बाबासाहेबांच्या चळवळीला काय योगदान देते याच्यावरती सोन्याचा मणी कथा आहे. सापळा नावाची कथा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मेलेलं जनावर ओढणं बंद करा म्हणल्यानंतर लोकांना मारवाड्यामध्ये काय झालं नेमकं गावामध्ये त्याच्यावरती सापळा नावाची कथा आहे. बाबासाहेबांनी ज्यावेळेस सांगितलं मेलेल्या जनावरांचं मटण खाणं बंद करा, त्यावेळेस मग मारवाड्यात मांगवाड्यात काय घडलं याच्यावरती वळण कथा आहे. वळण नावाची कथा आहे. उपकाराची फेड नावाची कथा आहे. महाराणी ज्यावेळेस मेलेलं जनावर ओढणं बंद केलं त्याच्यामुळे काय झालं, वेगवेगळ्या जातीत काय रिॲक्शन उमटली याची ती कथा आहे, उपकाराची फेड. अण्णाभाऊंनी बुद्धाची शपथ नावाची कथा लिहिलेली आहे. आणि ज्या कथेचा शेवट आहे बुद्धम शरणम गच्छामी या शब्दाने. बुद्धम शरणम गच्छामी या शब्दाने त्या कथेचा शेवट आहे. ती बार्टीने पुस्तक रूपात ती कथा प्रकाशित सुद्धा केलेली आहे. जो अण्णाभाऊ साठेचा गौरव ग्रंथ आहे यामध्ये ती कथा प्रकाशित आहे. परंतु हीच कथा ज्यावेळेस कम्युनिस्टांनी युगांतरमधील अण्णाभाऊंचे साहित्य म्हणून प्रकाशित केलं, या कम्युनिस्टांनी मात्र ही कथा प्रकाशित केली आणि त्या कथेमधून अण्णाभाऊ साठेंचे शेवटचे बुद्धम शरणम गच्छामी वाक्यच गायब केलेले आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठे बुद्धम शरणम गच्छामी म्हणत आहेत हे वाक्य कम्युनिस्टांनी गायब केले. ही त्यांच्या साहित्यासोबत कम्युनिस्टांनी केलेली छेडछाणी आहे. माझ्याकडे त्याचे एव्हिडन्सेस आहेत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध धम्माच्या संदर्भामध्ये अण्णाभाऊंनी ती बुद्धम शरणम म्हणजे बुद्धाची शपथ नावाची कथा लिहिलेली आहे. एवढंच नव्हे तर बाबासाहेबांची अण्णाभाऊंची भेटी झालेली आहे. 1952ला एप्रिल महिन्यामध्ये नागपूरला भेट झाल्याचे पुरावे आहेत, उपलब्ध पुरावे आहेत. ज्यांच्या घरी भावे नावाचा एक कार्यकर्ता, मातंग बांधवाचा समाजाचा कार्यकर्ता, ज्यांच्या घरी अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जेवण केलेलं आहे, त्यांच्या मी नातवाला भेटून आलेलो आहे. म्हणजे ही सगळे जोडणारे मुद्दे आहेत. अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकर भेटत आहेत.
अण्णाभाऊ साठे जे लहान भाऊ आहेत शंकर भाऊ साठे यांनी आरपीआय मध्ये काम केलेलं आहे. आणि याचं कारण ते सांगतायत की माझा भाऊ शेवटी आंबेडकरवादी बनला आणि मला सांगितलं होतं त्यांनी की आता आंबेडकर चळवळीत काम करायचं, म्हणून मी आरपीआय मध्ये काम केलं. असं 1997ला जे कोल्हापूरचे शरद गायकवाड सर आहेत यांनी जो शंकरभाऊ साठेंच्या साहित्यावर एमफिल केलं पहिल्यांदा, त्याच्यामध्ये हे सगळ्या पुरावे दिलेले आहेत त्यांनी. म्हणजे हा सगळा जोडणारा मुद्दा आहे, मातंग बांधवाला जोडणारा मुद्दा आहे आंबेडकरी चळवळीसोबत. या जोडणाऱ्या मुद्द्याची चर्चा झाली पाहिजे. चर्मकार बांधवांना जर जोडायचं असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी द अनटचेबल नावाचं 1948ला पुस्तक लिहिलं, जे 3 संतांना त्यांनी ते अर्पण केलेलं आहे. त्याच्यातले जे नॉर्थ इंडियातले जे संत आहेत, संत रविदासांना ते पुस्तक अर्पण केलेलं आहे. म्हणजे रविदासांना ते पुस्तक अर्पण केलेले आहे. ही फार मूलभूत गोष्ट आहे. कांशीरामजीचं नाव आपल्याला माहित आहे, ज्यांनी बामसेपानी बहुजन समाज पार्टी बनवली. आयुष्य लावलं त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी. चर्मकार बांधवांना सांगण्याची गरज आहे, महाराष्ट्रातल्या विशेष हे जोडणारा मुद्दा आहे. भंगी बांधवांना, वाल्मिकी बांधवांना जोडण्यासाठी शेड्यूल कास्टमध्ये येतात, जोडण्यासाठी मुद्दा सांगण्याची गरज आहे. जे दिनाभाना होते, ज्या ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये पुण्याच्या आंबेडकर जयंतीची सुट्टी मिळावी म्हणून त्यांनी संघर्ष केलेला आहे. दिनाभाना यांनी आंबेडकर जयंतीसाठी सुट्टी मिळावी म्हणून संघर्ष केला. त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं, पण ते हटले नाहीत. ते संघर्ष करीत राहिले आंबेडकर जयंतीला सुट्टी मिळावी म्हणून 1965ला पुण्याच्या ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये. आणि त्या संघर्षामध्ये त्यांना नंतर कांशीरामजी भेटलेले आणि मग कांशीरामजींची बीएसपी बामसेब नंतर ती बनवलेला आहे. म्हणजे दिनाभानांनी कांशीरामजीचा शोध लावलेला आहे. हे दिनाभाना मेन आहेत, हे वाल्मिकी जातीचे आहेत, भंगी जातीचे आहेत. हा जोडणारा मुद्दा आहे. म्हणजे दिनाभाना यांनी आंबेडकर जयंतीच्या सुट्टीसाठी नोकरी दावावर लावलेली आहे. किती अभिमानाची गोष्ट आहे, किती मोठा संघर्ष आहे. आज आपल्याला आंबेडकर जयंतीची सुट्टी दिसते. ह्या सुट्टीचा जो थिनगी आहे, जो संघर्ष केलेला आहे, तो दिनाभाना यांनी केलेला आहे. ठीक आहे, भंगी बांधवांनी केलेला आहे. दिनाभाना यांनी हा संघर्ष उभा केलेला आहे आणि त्या संघर्षातून, त्या चळवळीमधून नंतर कांशीरामजी तयार झालेली आहे. तर हा आपल्या या सर्व समाजाला जोडणारे मुद्दे आहेत, हे सांगितले पाहिजे. शीख बांधव असतील, बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळेस हे सगळं धर्मांतराचं काम चालू होतं, कोणता धर्म स्वीकारायचा, त्यांनी शीख धर्माचा अभ्यास करायला कमिटी पाठवली होती. आणि बाबासाहेबांच्या सांगण्यावरूनच मुंबईला खालसा कॉलेजची स्थापना झालेली आहे 1935-36ला. बाबासाहेबांच्या सांगण्यावरून गुरु नानक खालसा कॉलेज मुंबईमध्ये आहे, 1935ला बनलं. हे बाबासाहेबांच्या सजेशननं बनविलेलं आहे शीख लोकांनी. कारण पंजाबमध्ये जर गेला तर 39% लोकसंख्या ही शेड्यूल कास्टची आहे. 39% शेड्यूल कास्ट आहे. त्यामुळे बाबासाहेबांचं एक केंद्र होतं जालंधर, चळवळीचं केंद्र राहिलेलं आहे जालंधर, जे की पंजाबचं एक प्रमुख शहर आहे. आणि बाबासाहेबांच्या चळवळीचं ते केंद्र राहिलेलं आहे. जालंधर असेल, लुधियाना असेल. बाबासाहेबांचा प्रचंड सभा होता असं. आणि शेड्यूल कास्ट तिथं बेस आहे, मोठ्या प्रमाणात शेड्यूल कास्ट तिथं बाबासाहेबांना सपोर्ट करत असत. तर ह्या सगळ्या एकंदरीतच ह्या सगळ्या SC ST ओबीसींना, मायनॉरिटींना हे जोडणारे मुद्दे आहेत. त्या जोडणाऱ्या मुद्द्याची जर चर्चा केली आपण, तर हा बहुजन समाज एकत्रित येईल. कारण तोडणाऱ्या मुद्द्याची चर्चा तर समाजात हमेशा होती. जोपर्यंत आपण जोडणाऱ्या मुद्द्याची चर्चा करणार नाही, तोपर्यंत समाज एकवटणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ही एक गोष्ट आहे. त्यानंतरचा जो प्रमुख मुद्दा आहे की आजची जी परिस्थिती आहे, या आजच्या परिस्थितीमध्ये आपण कांशीरामजीचं एकदा तर भाषण आहे, त्याच्यात ते म्हणतात की मैंने बहुजन समाज पार्टी तो बनाई, लेकिन मैं बहुजन समाज नहीं बना पाए. बहुजन समाज पार्टी बनाना आसान था उनके लिए, ते समाज बनवू शकले नाही. ही त्यांनी खंत व्यक्त करून दाखवलेली आहे. कारण हा जो SC ST OBC समाज आहे, तो एकत्र आला पाहिजे, ही भूमिका घेऊन त्यांनी बहुजन कन्सेप्ट ठेवलेली होती. आज आपण, कारण बहुजन शब्द हा बुद्धाचा आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे वाक्य बुद्धाचं आहे, तथागत गौतम बुद्धाचं आहे. परंतु बाबासाहेबांच्या काळामध्ये जो बहुजन शब्द आहे, हा विठ्ठलरामजी शिंदेने वापरला होता. हे विठ्ठलरामजी शिंदे मराठा जातीतले, आणि त्यांनी म्हणजे काँग्रेसनं त्यांना शाहू महाराजाला काउंटर करण्यासाठी त्यांना लिडरशिप दिलेली होती. शाहू महाराजाला काउंटर करण्यासाठी. शाहू महाराज ही मराठा समाजात जात, म्हणजे शाहू महाराज मराठा समाजाचे, विठ्ठलराम शिंदे मराठा समाजाचे. शाहू महाराज अस्पृश्यांसाठी काम करत, विठ्ठलरामजी शिंदे अस्पृश्यांसाठी काम करत.
शाहू महाराजांनी शाळा काढल्या, विठ्ठलरामजी शिंदेने शाळा काढल्या. शाहू महाराजांनी वसतिगृह काढले अस्पृश्यांसाठी, विठ्ठलरामजी शिंदेने वसतिगृह काढले. शाहू महाराज अस्पृश्यांच्या पोराला कडेवर घेत, विठ्ठलरामजी शिंदे अस्पृश्याच्या पोराला कडेवर घेत. शाहू महाराज अस्पृश्यांच्या घरी जेवत, विठ्ठलरामजी शिंदे सुद्धा अस्पृश्याच्या घरी जेवत. या विठ्ठलरामजी शिंदेने 1920 ला बहुजन पक्ष काढला होता. बहुजन पक्ष हे BSP 84 आहे, बहुजन समाज पार्टी, बहुजन समाज पक्ष 20 लाच काढला होता बहुजन पक्ष विठ्ठलरामजी शिंदेने. आणि काँग्रेसच्या इशाऱ्यावर काम करत होते. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद जी शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली झाली नागपूरला, तिथं सरळ सरळ त्यांनी विठ्ठलरामजी शिंदेवर टीका केली आहे की विठ्ठलरामजी शिंदे हे काँग्रेसच्या इशाऱ्यावर काम करतात म्हणून, आमचे उद्धारक फक्त शाहू महाराज आहे. ही भूमिका घेतली. कारण का? कारण विठ्ठलरामजी शिंदेचे जे प्रेरणास्रोत आहे ते रानाडे होते, न्यायमूर्ती रानाडे. रानाडे हे काँग्रेसचे संस्थापक, चित्पावन ब्राह्मण. आणि शाहू महाराजांचे प्रेरणास्रोत ज्योतिबा फुले होते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दोघांचे प्रेरणास्रोत बघितले. कारण त्याग बीग लय लोक करतात, त्या त्यागामागच्या प्रेरणा बघितल्या पाहिजे. गांधीजीने त्याग केलेला आहे कपड्याचा, पण ते काय आपलं उत्थान करण्यासाठी केला का? त्यामुळे त्याग लोक करतात, पण त्यागामागची प्रेरणा बघितली पाहिजे. कुणी किती त्याग केला हे लय महत्वाचं नाही, त्याच्या मागे त्यांची प्रेरणा काय हे महत्वाचं आहे. त्यामुळे विठ्ठलरामजी शिंदेची प्रेरणा बघितली तर ती रानाडी आहेत. म्हणजे त्यांना काही झालं तरी काँग्रेसला अपेक्षित असणारं काम ते करत होते. हे बाबासाहेब 1920 ला म्हणाले, भारताला समजायला, महाराष्ट्राला समजायला 1936 त्याच्यानंतर 16 वर्षानं सगळे ब्राह्मणेतर चळवळ जी आहे जेधेंना घेऊन ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले. विठ्ठलरामजी शिंदे म्हणजे ज्योतिबा फुलेची जी मुवमेंट चालवायचे ब्राह्मणेतर लोक, हे सगळ्या नंतर काँग्रेसमध्ये विलीन करण्याचं काम हे विठ्ठलरामजी शिंदेने केलेलं आहे. तर हे क्लिअर कट आयडिओलॉजिकली हे क्लिअर कट आपल्याला असलं पाहिजे. तर हा सगळा जो त्यामुळे काय झालं की बाबासाहेबांच्या काळामध्ये हा बहुजन शब्द हा काँग्रेसच्या लोकांनी वापरत असल्यामुळे, विठ्ठलरामजी शिंदेने वापरल्यामुळं बाबासाहेबांनी बहुजन हा शब्द त्यांच्या भाषणात वापरलेला आहे. परंतु बहुजन नावानं कोणतंही संघटन उभा नव्हतं केलं. त्याच्यानंतर मग हे 84 ला कांशीरामजीने बहुजन शब्द राजकारणात आणला आणि तो आता इस्टॅब्लिश झालेला आहे. त्यामुळे तो शब्द सुद्धा आपलाच आहे. बहुजन शब्द हा बुद्धाचा शब्द आहे. त्यामुळं त्या बहुजन शब्दाच्या आवाक्याखाली सर्व लोकांना, सर्व बॅकवर्ड लोकांना आपण गोळा करू शकतो, एकत्रित आणू शकतो, जोडण्याचा विचार आहे. कारण काय आहे, जर आपण एखाद्या मराठा बांधवांना डायरेक्ट बाबासाहेब आंबेडकर सांगितले तर ते पचायला थोडं अवघड जातं. मग शिवाजी महाराज सांगितले, मग शिवाजी महाराज ज्योतिबा फुले सांगितले आणि मग बाबासाहेब आंबेडकर सांगितले, एक लिंक आहे. एखाद्या पहिलीच्या विद्यार्थ्याला तुम्ही डायरेक्ट 10वीचा सिलेबस द्या तर त्याला समजणार नाही. माळी समाजाचा एखादा व्यक्ती आहे त्याला ज्योतिबा फुले अगोदर सांगा, मग बाबासाहेब आंबेडकर सांगा. कारण ही भारतामध्ये जातीची भावना आहे, ही फॅक्ट आहे. मग त्यांच्या प्रत्येकाला वाटतं की आपल्या जातीत कोणता असा महापुरुष आहे ज्याने या जाती व्यवस्थेच्या विरोधात काम केलंय. मग त्याला ते सांगितल्यानंतर मग पटतंय, नाही मग हे काम आहे. मग अंतिम नंतर मग बाबासाहेबाकडे येतात. त्यामुळे बाबासाहेबांचाच हा जो मूळ विचार आहे, फुलेंचा जो मूळ विचार आहे, हा समस्त SC ST OBCंना जोडणारा विचार आहे. हा जोडणाऱ्या विचाराला घेऊन आपल्याला काम करावं लागणार आहे. कारण ही जी प्राप्त परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये एकटं लढण्यानं कोणतंही आपण हासिल करणार नाही. तर सर्व लोकांना, सर्व बॅकवर्ड लोकांना जोपर्यंत आपण एकत्र करणार नाही तोपर्यंत कोणताही रिझल्ट समोर येणार नाही. आमचे भरपूर सारे लोक ज्यावेळेस समाजात आम्ही फिरतो तर म्हणतात की नाही ते OBC लोक जुटतच नाहीत. अरे म्हणण्याने कसं होणार आहे, त्यांना जोडण्याचा प्रोग्राम द्यावा लागेल आपल्याला. जोपर्यंत आपण प्रोग्राम देणार नाही, त्या प्रोग्रामवर अंमल करणार नाही, लोक कसे जुटतील? फक्त आपण घरात बसून म्हणा नाही OBC जुटत नाहीत, त्यांना नाही म्हणत. तुम्ही 100 OBC कडे गेलात का? त्या 100 OBCना काय सांगितलं? हे सगळे महापुरुष समजून सांगितलेत का? त्याच्यानंतर 100 लोकांना सांगितल्यानंतर किती लोक तुमच्यासोबत जुटले? आपण एकाकडेही जात नाही आणि फक्त घरात बसून म्हणतो ते जुटत नाही. तर घरात बसून हे होणार नाही, फील्डवरती यावं लागेल. लोकांनी ते करून दाखविलेलं आहे. कितीतरी आंबेडकरी अशा संघटना आहेत ज्यांनी की मोठ्या प्रमाणावर OBC लोक तिथं काम करतात, OBC मराठा लोक काम करतात, हे करून दाखविलेलं आहे. हे प्रूव्ह आहे गोष्ट. फुल टायमर आहेत मराठा समाजाची आंबेडकर चळवळीमध्ये, पूर्णकालीन प्रचारक सरकारी नोकऱ्या सोडून काम करतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या समाजाला जाऊन सांगितल्या तर ही परिस्थिती हे होऊ शकते. कारण काय आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी पुढे हा जो ब्लॉक तयार करण्यात आला होता, बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघ मिळवले, ते हिसकावून घेण्यात आले. त्यानंतर बाबासाहेबांनी 42 ला सेपरेट सेटलमेंट मागितली, आम्हाला स्वतंत्र वसाहती द्या. कारण स्वतंत्र वसाहती द्या आपलंच आपली ग्रामपंचायत निवडून आणून आपल्यासोबत अस्पृश्यता व्यवहार होणार नाही. परंतु सेपरेट सेटलमेंटची मागणी सुद्धा इंग्रजांनी ऐकली नाही ना, संविधान सभेने ती मंजुरी केली. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जी प्राप्त राजकीय परिस्थिती आहे, या राजकीय परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट नावाचा जो
बाबासाहेबांनी पुस्तक लिहिले 1955ला. त्यामध्ये सुद्धा स्पष्ट लिहिलेलं आहे की ही जी राजकीय भारतातली व्यवस्था आहे बघा, हे सरळ सरळ आहे की वरच्या जातीचे लोक खालच्या जातीला मतदान करणार नाहीत. एक वेळ खालच्या जातीचे लोक वरच्या जातीला मतदान करतील, ही फॅक्ट आहे. ही फॅक्ट मांडली बाबासाहेबांनी. मग अशा परिस्थितीमध्ये या निवडणूक पद्धतीमध्येच आपल्याला बदल करावा लागणार आहे, तर खालच्या जातीचे लोक निवडून येण्याचे चान्सेस वाढतील. आणि त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की कम्युनिटी वोटिंग सिस्टम सुरू केली पाहिजे आणि प्लुरल मेंबर कॉन्स्टिट्यूशनची मागणी केली पाहिजे. म्हणजे एकाच लोकसभा मतदारसंघातून 3 खासदार निवडून जातील, एकाच विधानसभेमधून 3 आमदार निवडून जातील. ज्याला 1 नंबरला वोट पडेल तोही आमदार, ज्याला 2 नंबरचं वोट पडेल तोही आमदार, त्याला 3 नंबरचं वोटिंग पडेल तोही आमदार. तर बाबासाहेबाला माहित होतं जाती व्यवस्थेमुळे आपण 1 नंबरला नाही राहणार, 2 नंबरला राहू, 2 नंबरला तर 3 नंबरला राहू. पण एकाच मतदारसंघातून जर 3 खासदार 3 आमदार निवडून गेले तर आपल्याला जाण्याचे चान्सेस वाढतील. या निवडणुकी याच्यामध्ये बदल करावा लागेल हे बाबासाहेब आंबेडकर मानतात. पण ह्यासाठी संघर्ष करा असाही बाबासाहेबाचा संदेश आहे 1955चा. परंतु चळवळीनं काय केलं, पुणे कराराच्या चर्चा केल्या. आमच्या चळवळीनं काय केलं, पुणे कराराची चर्चा केली. बाबासाहेब स्पष्टपणे म्हणतात की राखीव मतदारसंघ आणि संयुक्त मतदारसंघ किंवा स्वतंत्र मतदारसंघ आता चर्चा बंद करा आणि ह्या कम्युनिटी वोटिंग सिस्टम आणि प्लुरल मेंबर कॉन्स्टिट्यूशनची चर्चा सुरू करा. जी चर्चा सुरू करा म्हणले आंबेडकर चळवळीने ती चर्चा नाही केली. जी चर्चा बंद करा म्हणले मात्र ती चर्चा पुणे करार असेल, स्वतंत्र मतदारसंघ याची मात्र चर्चा ठेवली. तर हा जोपर्यंत निवडणूक याच्यामध्ये बदल होणार नाही, आपले लोक विधानसभेत जाणार नाही. आंबेडकर लोक विधानसभेत जाणं अवघड आहे, लोकसभेत जाणं अवघड आहे. आणि त्याचा जो पर्याय आहे, जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आपल्याला सर्व बॅकवर्ड लोकांना एकत्रित करण्याचं जे बाबासाहेबांनी धोरण आखलं होतं, हे वैचारिक धोरण आहे, हे विचारधारा आहे. कारण आपण सर्व बॅकवर्ड आहोत आणि त्यांच्यासाठी संविधानामध्ये तरतूद करून ठेवलेली आहे. ज्या लोकांसाठी बाबासाहेबांनी संविधानात तरतूद केलेली आहे त्या 7,000 जातींना एकत्र केलं पाहिजे आपण आणि एकत्र करून आंबेडकरवादी चळवळ वाढवली पाहिजे. कारण तोच विचार आहे जो ह्या 7,000 जातींना एकत्र आणू शकतो आणि तरच बाबासाहेबांच्या विचाराने त्या 7,000 जाती भविष्यात एकत्र येतील, हा माझा विश्वास आहे. एवढा विश्वास व्यक्त करून आजच्या वेळेचं भान ठेवून मी येथेच थांबतो. जय भीम, जय भारत.